प्रवीण दरेकर यांनी या दौऱ्यावर टीका केली ती असणार की पिकनिक टूर होऊ नये, नौटंकीचा दौरा होऊ नये. प्रवीण दरेकर मला असं वाटतं मुंबईत बसून टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही आता इथं आलेलो, हे पारावर आलो आम्ही इथले या पहाडी गावच्या. इथं पिकनिक आहे का? इथं पिकनिक आहे का? काही इथं पर्यटन स्थळ आहे? इथं जनतेसाठी संवाद, शेतकऱ्यांसाठी संवाद साधायला आम्ही येतो. टीका करणाऱ्यांनी करत राहावं. मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची गरज नाही. फक्त सरकारने पॅकेज दिलं की नाही दिलं याचं उत्तर प्रवीणजीने दिलं असतं तर बरं झालं असतं. बावनकुळे असं म्हणाले की तुमचे जे 31 खासदार निवडून आले तर मग ते वोट चोरीमधून आले का ते पण जाहीर करा. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं चुकीच्या याद्यावरती आमच्या खासदार निवडून आले. वोट चोरीचा प्रकार लोकसभेनंतर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत या महाराष्ट्रात 65 लाख मतदार वाढलेले आहे आणि ते सगळं मतदान यांना पडलेलं आहे. आम्हाला जे मतदान लोकसभेला पडलं तेच मतदान विधानसभेला पडलं. जे वाढलं मतदान हे जे लोकसभा ते विधानसभेच्या काळात हे मतदान म्हणजे वोट चोरीचा प्रकार होता. त्यामुळं लोकसभेला जे मतदान पडलं आणि विधानसभेला जे मतदान पडलं याच्यात फरक. गिरीश, तुम्ही जे म्हणतायत की म्हणे दुबार मतदाराचे नावं तुम्ही जे उद्धव साहेब जे घेतात तर उद्धव साहेब मग फुलंब्री, मालेगाव असे मुस्लिम जे बहुल मतदारसंघ तिथले नावं का घेत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला बावनकुळे. मला असं वाटतं याला मुस्लिम आणि हिंदू याला वाद देण्याची गरज नाही. मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे. मूळ मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे की दुबार मतदार जो जिथला असेल तुम्ही मालेगावचाही काढा ना, आणखी कुठला तुम्ही भिवंडीचा तोही काढा ना, त्यातलंही काढा. आम्ही कोणत्याही शहरातलं स्पेसिफिक आम्ही म्हणत नाही. आमच्याकडे लोकांच्या तक्रारी येतात ते आम्ही सगळ्या जनतेसमोर मांडतो. असं कुठे आहे का की दुबार मतदान हिंदूंचं असू द्यावं आणि मुसलमानाचं नसावं किंवा मुसलमानांचं असू द्यावं हिंदूंचं असं कोण म्हटलं का? दुबार मतदार कोणाचंही असो याला जातीवादाचं रूप देण्याची गरज नाही. यांचे धंदेच आहे जातीवाद देणं. मूळ आलं ना प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, त्याच्यात जात धर्म आणत बसायचा. आणि म्हणून तुम्ही सुस्पष्टपणे दुबार मतदार तिबार मतदार आहे हे काढा. हे काढण्याची भूमिका घ्या. बाकी कशाला भूमिका वोट जिहाद करताय राज ठाकरे असं म्हणतायत भाजपने. हे बायांना जिहाद दिसतो, लव जिहाद दिसतो, ओट जिहाद दिसतो. कसला जिहाद याच्यामध्ये? राज ठाकरे तुमची भूमिका घेत होते त्यावेळेस फार छान वाटत होतं ना. आता राज ठाकरे बोलतात आता ओट जिहादी झाले का ते? आता ओट जिहादी झाले ते? आपण भारतीय जनता पार्टीच्या भूमिका ह्या कुठेही सातत्यानं बदलत असतात. वोट चोरीच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचं अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली होती ती खोटी आहे का? सांगावं. संजय गायकवाड बुलढाण्याला बोलले खोटं आहे का? सांगावं. परवा राजसाहेब बोलले की जे मतदान कल्याणच्या एका मतदारसंघात आहे ते नरिमन पॉईंट मलबार हिलच्या मतदारसंघात आहे, खोटं आहे का? सांगावं. त्याचे खुलासे करा ना. बाकी कशाला हिंदू मुसलमान भिवंडी मालेगाव आणि मुंबई करत बसता.